Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. Now, one of the more interesting aspects of the Andolan taking place here at Jantar Mantar by the Cockroach Janata Party is suddenly a lot of politicians are arriving here, particularly from Maharashtra, the home state of the founder of the CJP, Abhijit Dipke. One of them, Manoj Zarange Patil, who led the Maratha reservation agitation, is with us. मनोज जी नमस्कार। ये बताइए, आप यहाँ आए हैं महाराष्ट्र से, क्या वजह है? क्या ये आंदोलन अब राजनीतिक रूप ले रहा है या ये छात्रों का आंदोलन है? आप क्यों आए? नाही, हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे. त्यांचं आहे. अजिबात हे राजकीय आंदोलन नाहीये. याला कोणी गालबोट लावायचा प्रयत्न करू नये. गोरगरिबांचे लेकरं न्यायासाठी भांडतायत. पण आपण का आलाय? गोरगरिबांचे विद्यार्थी हेच देशाचं भविष्य. यांच्याच आईबापानं मोदी साहेबाला सत्तेवर बसवलं देशातले. आज मोदी साहेबांना ती आठवण नाही राहिली. हे मोदींच्या विरोधाचं आंदोलन झालंय की छात्रांचे सिस्टम कसं बदलायचं त्याचं आंदोलन आहे? हे मोदी विरोधी झालंय की छात्रांचे प्रश्न कसे मिटवायचे? महाराष्ट्र सरकारनं नंतरच्या काळात मराठा आंदोलनाची दखल घेतली आणि डाग पुसून टाकला. तसंच मोदी साहेबांनी सुद्धा हे मोदी विरोधी आंदोलन म्हणायचं नसेल तर मोदी साहेबांना इथं लोक पाठवून यांना न्याय द्यावा. हेच लोक म्हणतील मोदी साहेब आमचे आहेत. मोदी साहेब स्वतःहून जाळ अंगावरती घेत आहेत. स्वतःहून तेच जाळ अंगावरती घेत आहेत. इथं न येऊन न दखल घेऊन. पोरं तुमचे आहेत, मोदी साहेबांचे. पालकत्व देशाचं तुमच्याकडे आहे. हीच भूमी आहे न्याय देणारी. आणि तुम्ही पालकत्व तुमच्याकडे देशाचं असून तुम्ही जर न्याय देणार नसाल तर मोदी विरोधी आंदोलन हे असं ते फिरतील, पण मोदी विरोधी हे आंदोलन नाहीये. मोदी साहेबांनी त्यांच्या लोक पाठवून यांना न्याय दिला पाहिजे. कसं न्याय म्हणजे काय? अरे या विद्यार्थ्यांचे किती नीट पेपर फुटला. ते म्हणतात एज्युकेशन मिनिस्टरचा राजीनामा द्या, असं तुम्ही म्हणताय. प्रधानमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा त्यांचा की विद्यार्थी मागतात म्हणून घ्यावा? बरं, जर तुम्हाला ही आनंदाची भविष्याची सगळी राजगादी जर या लोकांनी दिली असेल तर यांच्यासाठी एक मंत्री सोडा म्हणते तर तुम्हाला सोडायला काय हरकत आहे बा मोदी साहेबाला? तुमच्याजवळ कमी आहेत का लोक? दुसरा करावा. आणि हे ब्लॅकमेल झालं ना. मग ते म्हणतील की हे ब्लॅकमेल होतं की आम्ही सांगतोय की मंत्रीला इस्तीफा म्हणून तुम्ही आमच्या दबावावर. मोदीजी म्हणणार की दबावची राजनीती झाली. आणि मग मोदी साहेबांनी ब्लॅकमेल नाही केलं का या लोकांना? म्हणून तुम्हाला एका माणसाचा राजीनामा मागितला तर तुम्ही त्याला ब्लॅकमेल समजत असाल तर आज तुमचेच लेकर आहेत मोदी साहेब, हे तुम्ही फोडून काढलेत. याला काय म्हणते? ते जर तुम्हाला नुसतं एक राजीनामा मागितला साधा, सरकार बरखास्त करा म्हणून नाही सांगितलं. ज्या मिनिस्टरची चूक आहे त्यांना राजीनामा द्या म्हणून सांगितलं. तुम्ही हसत हसत या जनतेचं म्हणणं स्वीकारायला पाहिजे होतं मोदी साहेब. हसत हसत. पण सिस्टम बदलणार का एका मंत्रीच्या राजीनामानंतर? आधी वाटत होतं बदलल. तुम्ही जर राजीनामाच घेत नाही तर आता वाटतं सिस्टम कोणचीच बदलू शकत नाही. नुसती एज्युकेशनचीच नाही, कोणचीच या देशातली सिस्टम बदलू शकत नाही. आम्हाला कधी वाटलं असतं ज्या दिवशी या लोकांनी मागणी केली विद्यार्थ्यांनी, या विद्यार्थ्यांचं आईबापानं तुम्हाला निवडून दिलंय, त्यावेळेस की बाबा त्यांचा राजीनामा घ्या, त्या दिवशी दिला असता तर असं देशाला वाटलं असतं की मोदी साहेब जनतेचं चॅलेंज स्वीकारत नाहीत, विरोधकाचं चॅलेंज स्वीकारतात असं म्हणलं असतं. अरे तुम्ही विरोधक सोडून दिले, सगळ्यांना सोडून देता, सगळ्यांचे कर्ज माफ करता, मोठमोठे उद्योगपतीचे करता. एक विद्यार्थ्यांनी मागणी केली तर त्यांच्यासाठी एक तुम्ही मिनिस्टर त्याला बडतर्फ करू शकत नाहीत, त्याला काढून टाकू शकत नाहीत. इथंच तुमची नीतिमत्ता लक्षात आली. माझा शेवटचा प्रश्न, काल इथे शरद पवार आले, आज मी बघितलं राजू शेट्टी आहेत, तुम्ही आलात, अरविंद केजरीवाल येतात, इतर नेते आलेत प्रत्येक पक्षाचे, विरोधी पक्षाचे विषय. म्हणून मी विचारतोय, आता हे राजकारणाचं झालंय का? हे पूर्णपणे राजकारण आहे की युवांचे प्रश्न सोडवायचं आंदोलन आहे? तुम्ही यायचं. मग मी आलोय ना. तुम्ही म्हणजे सरकार, तुम्हाला नाही बोलत. हा, सरकार. त्यांनी यायचं. मग जर विपक्ष आलाय असं जर तुम्हाला वाटतंय तर तुम्ही यायचं म्हणा. तुमचं वाटलं असतं प्रश्न सुटले असते. एकदम सोपं आहे ना. मोदी साहेबांनी त्यांचे लोक पाठवायचे इथं, मग म्हणता आलं असतं. सगळ्या मागण्या मान्य केल्या. जेपी नड्डा भेटले ना त्यांना. अरे नड्डा भेटू, गड्डा भेटू, कुणी भेटू, इथं प्रश्न कुठला आहे? आताचा विपक्षाचा प्रश्न काढलाय तुम्ही की हे येऊन गेलेत म्हणून हे राजकीय आंदोलन आहे का?
हे राजकीय आंदोलन वाटलं नसतं. कारण तुम्ही यायचं 2-3 मंत्र्यांनी यांचे प्रश्न सोडायचे, हे सगळे लोक तुमचे वाटले असतील आणि ह्याच लोकांनी टाळ्या वाजवल्या असत्या मोदी सरकारसाठी, टाळ्या वाजवल्या असत्या, आमचे प्रश्न सोडले. आनंदात जिंकायला पाहिजे होतं. आणखीन बी वेळ गेली नाही मोदी साहेब, आणखीन बी वेळ गेली नाही. तुम्ही इथं या, तुमचे लोक पाठवा, प्रश्न मागणी मान्य करा. हेच लोक म्हणतील आमच्या मोदी साहेबांनी आमचा प्रश्न सोडला, हेच लोक म्हणतील. Okay, thank you very much. Thank you.